मग तो काय आहे पंढरी, आत्मा हा विठ्ठल. मग त्या आत्मा हा विठ्ठल याला जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला संतांकडेच जावं लागेल. संतांशिवाय पर्याय नाही, कारण तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त संत, तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त संत करतात. आता तुम्ही बीडचे आहेत म्हणून सांगतो, तुम्ही खूप भाग्यवान आहेत. तुम्ही बीडचे आहेत म्हणून सांगतो, तुम्ही खूप भाग्यवान आहे. तुमच्या भागात राष्ट्रसंत भगवान बाबांसारखे संत जन्माला आले. विठ्ठला 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 असे संत जन्माला आले. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. अहो एवढं जाऊ द्या, असे संत जन्माला आले. लोकांनी आळ घेतले, स्वतःच लिंग कापलं, रक्त सांडलं, तिथून तुळशी उगवली. असा महात्मा जन्माला येणं स्वतः भगवंताचा, स्वतः माऊलींचा अवतार. असे संत पुन्हा येत नाही. म्हणून अशा संतांप्रती आपला भाव कसा असला पाहिजे? निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धारे वर्म चुकू नये. भक्ताचा भाव जर निष्ठावंत असेल, त्याची जर आपल्या सद्गुरूवर निष्ठा असेल, की त्याची जर आपल्या गुरुवर निष्ठा असेल, की माझा सद्गुरू, माझा गुरु मला त्या आत्मसुखापर्यंत पोहोचवेल, आत्मसुखाची मला प्राप्ती करून देईल, आणि आत्मसुखाची प्राप्ती करून माझे सुख मज दाबी येले डोळा आणि दिधली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. माझे सुख माझं जे सुख आहे ते माझं सुख माझा गुरु मला दावेल. एवढा विश्वास, एवढी निष्ठा जर गुरुवर असेल तर 50% भक्ती सफल झाली. विठ्ठल तुम्ही आम्ही भाग्याचे. बंडोबाबा सारखे महात्मे आपल्या जीवनामध्ये आले. बंडोबाबा सारखे महात्मे जीवनामध्ये आले. श्रीपाद बाबा सारखा महात्मा जीवनामध्ये आला, आणि ते गुह्य तत्व, ते गुह्य नाम, ते अनादी कालाचं तत्व तुम्हा आम्हाला जड जीवाला ते दिलं. आम्हाला जड जीवाला ते दिलं नाही नुसतं, त्याचे भाव उत्पन्न करून घेतले, अष्टसात्विक भाव उत्पन्न करून घेतले. आणि नुसते अष्टसात्विक भाव उत्पन्न करून घेतले नाही. जो अनुभव तुकोबाला आला, जो अनुभव तुकोबारायला आला, भोजना मागती तुकोबावशेर पडला विसर स्वप्न माझ्या, हा अनुभव प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनामध्ये, प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनामध्ये हा अनुभव असावा. भोजना मागती तूप पावशेर पडला विसर स्वप्न माझ्या. आपल्या गुरूंकडे जायचं, आपल्या गुरूंच्या चरणाजवळ बसायचं, आणि आपल्या गुरूंना सांगायचं, कावो बाबा तुकोबारायला अनुभव आला, तुकोबारायांना अनुभव आला. काय अनुभव आला? तुकोबाराया म्हणतात, बाबा बाबाजी चैतन्याने मला सांगितलं, बाबाजी चैतन्याने मला दिलं. काय दिलं? ते गुह्य नाम दिलं. कसं दिलं? ते गुह्य नाम दिल्याच्या नंतर माझ्या डोक्यावर बाबाजी चैतन्याने तूप टाकलं, माझ्या डोक्यावर बाबाजी चैतन्याने तूप टाकलं. भोजना मागती तूप पावशेर पडला विसर स्वप्न माझ्या. माझ्या डोक्यावर बाबाजी चैतन्याने तूप टाकलं, तेवढंच. आणि मग काय झालं? बाबाजी चैतन्याने माझ्या डोक्यावर तूप टाकलं, मग काय झालं? देवा आता ऐसा करी उपकार, ऐसा करी उपकार, देवाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाणी बघ, देहाचा विसर पाणी बघ, देवाता ऐसा करी उपकार, ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाणी मज, देहाच्या पलीकडची भक्ती आईशवर मज दावी नारायणा. पुढं काय? अंतरिता पुन्हा प्रगट आपल्या पुन्हा प्रकट करून मला पाठवे दादा. तुमच्याकडून ऐकतोय की नेमकं बाबा तुम्ही कुठपर्यंत आहे. मी तुमच्यापेक्षा लहान आहे, पामल आहे, ज्ञानाने सुद्धा लहान आहे, अभ्यासाने सुद्धा लहान आहे. मला जास्त काही कळत नाही, मला जास्त काही सांगता येत नाही. पण माझ्या गुरुनं माझ्याकडे एवढं दिलंय, माझ्या गुरुनं माझ्याकडे एवढा ठेवा दिलाय की माझ्या महात्म्यानं मला सांगितलंय, बाबा जगाचा निरोप जो संत साधूंनी निरोप सांगितला तो जसाच्या तसा समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. आईशवर मज दावी नारायणा. अंतरीच्या खुणा प्रकटोनी, आतल्या खुणा प्रकट करून सांगितलं ना. आतल्या खुणा प्रकट होणार केव्हा?
आतल्या खुणा प्रकट करायला सांगितलं. आतल्या खुणा प्रकट होणार केव्हा? कोणत्या आतल्या खुणा सांगितलेत? पोटातून उल्लसता, रंगी गाता पै नाचता, अंतरी द्रव झाला चित्ता, ती अवस्था बाह्य दिसे. ती अवस्था कोणती आहे? ती अवस्था कोणती आहे? जी अवस्था तुकोबा राहायला होत नव्हती. तुकोबा राय देवाला म्हटले, देवा आता तरी होऊ देणार आहे मला, आता तरी हे होऊ देणार आहे. हे सुख माझ्या पदरामध्ये का नाही देवा? आता तरी मला झालं पाहिजे, आता तरी मला झालं पाहिजे. आणि तुकोबा रायना झालं. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते संभाली. किंवा झाला गट मुलीला चरणी. महावाक्य दोन्ही बोंब झाली. महावाक्याची बोंब कानामध्ये झाली पाहिजे. महावाक्याची बोंब जर कानामध्ये होत नसेल तर परमार्थ असफल आहे. परमार्थ सफल होणार, परमार्थ सफल होणार. टाळ कुटू कुटू माणसं मरतील, पण परमार्थ सफल करायचा असेल तर चांगला संत निवडा, चांगला गुरु निवडा. मला सांगा, इथं महिला मंडळ बसलेले आहे. तुम्ही बाजारामध्ये जाता, बाजारामध्ये गेल्याच्या नंतर 5 रुपयाची कोथिंबीरची जुडी घ्यायची असेल, तुम्ही तपासून नाही का घेत? कुठं खराब झाले का, कुठं सडले का, कुठं कीड लागले का? घेता ना, तपासून घेताना. मग माझं एवढंच म्हणणं आहे, जर 5 रुपयाची कोथिंबीरची जुडी तुम्ही तपासून घेत असाल तर जीवनाचा उद्धार करण्यासाठी गुरु करायचा आहे, तपासून घेत जा. विठ्ठल विठ्ठल का तपासून घेत जा? कारण तंत्र मंत्र उपदेशी आयुष्य गुरु घरोघरी. तंत्र मंत्र करणारे गुरु घराघरात आहे. आपल्याला तंत्र मंत्र ज्ञानोबारांनी नाही सांगितलं. तंत्र मंत्राच्या नादाला लागू नका. चारण मारण तारण उच्चाटन हे आपलं काम नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आणि ते तत्व ते गुरुकडे गेल्याच्या नंतर ते करून घ्या. हो, तया उतराई व्हावे कवड्या गुणा, जन्म नाही येणं, जन्म नाही येणे आयुष्य केले. देवा नामदेवराय म्हणतात, माझ्याच विसोबा काकांनी मला असं दिलं, कोण व्हावे तया उतर. मी त्यांची उतराई होऊ शकत नाही, मी त्यांचं ऋण फेडू शकत. सर्व सुख आलो, सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत असे. मला त्याने असं दिलं की मी त्यांचं ऋण फेडू शकत नाही. मला त्याने असं दिलं की मी त्यांचं ऋण फेडू शकत नाही. आणि असं मला त्यांनी केलं की पुन्हा जन्म येणे, पुन्हा जन्माला येणे आयुष्य केले. असं माझ्यासाठी नामदेवरायांनी करून ठेवलं. असं करून ठेवल्याच्या नंतर काय करून ठेवलं? ते बाह्य, ते गुह्य तुम्हाला तुमच्या पूर्ण कानात दिलं पाहिजे. ते दिल्याच्या नंतर तुमची सुटका होणार. पंढरीची वारी आहे प्रत्येकाकडे, पंढरीची वारी, एकादशी प्रत्येकाकडे. आता बरेचसे लोक एकादशी पण धरत, कीर्तन करा, अजून एकादशी धरत नाही. एकादशी धरत जा. एकादशीचं खूप मोठं महात्म्य आहे. आज एकादशीचा पर्व काळ म्हणून नामदेवरायांची एकादशी सांगतो तुम्हाला. भगवंतानं नामदेवरायांची परीक्षा एकादशी कशी आहे पाहण्याचा प्रयत्न केला. नामदेवरायांची एकादशी नेमकी कशी आहे आणि नामदेवरायांची एकादशी पाहण्यासाठी भगवंतानं स्वतः ब्राह्मणाचा अवतार घेतला. ब्राह्मणाचा अवतार घेतला आणि ब्राह्मणाचा अवतार घेतल्याच्या नंतर पंढरपुरामध्ये आले. नामदेवरायांच्या वाड्या पुढे गेले आणि नामदेवरायांना सांगितलं, नामदेवा आता भूक लागले, 4 दिवस झाले उपाशी, जर जेवण भेटलं नाही तर मी मरेल, याला काय असेल तर. नामदेवराय म्हटले, एकादशीच्या दिवशी
नामदेवराय ब्राह्मणाला म्हटले, अरे आज एकादशी आहे, एकादशीच्या दिवशी वारकऱ्याच्या घरात चूल सुद्धा पेटत, एकादशीच्या दिवशी अन्नदान नाही, एकादशीच्या दिवशी अन्नदान नाही, एकादशीच्या दिवशी तुला काय भेटणार नाही. भगवंत आता तो ब्राह्मण होता, पण अवतार कोणाचा? ब्राह्मणाचा अवतार घेऊन आला होता, पण होता कोण? स्वतः पांडुरंग परमात्मा ब्राह्मणाचा अवतार घेऊन आला होता. स्वतः पांडुरंग परमात्मा ब्राह्मणाचे अवतार म्हटले, अरे नामा, जर तुम्ही 4 दिवस काही खाल्लं नाही, जर मला आता काही खायला भेटलं नाही ना, तुम्ही इथं प्राण सोडी. नामदेवराय म्हटलं, तू मेला तरी चालेल, तुझा 10वा मी घालील, पण एकादशीच्या दिवशी जेवू घालणार, एकादशीच्या दिवशी जेवू घालणार नाही. आणि ब्राह्मणानं प्राण सोडला, होता भगवंत, पण प्राण सोडला. आणि प्राण सोडल्यानंतर पंढरपुरात सगळे ब्राह्मण नामदेवरायावर धावून गेले. लय आव आणतो वैष्णव असल्याचा, लय आव आणतो वैष्णव असल्याचा, भक्त असल्याचा आव आणतो, आणि ब्राह्मण तारा तर मारतो. कारण जय दिसी ब्रह्महत्या जय दिसी पर्जन्य न पडे, रामायणातली ओवी आहे. जय दिसी ब्रह्महत्या जय दिसी पर्जन्य न पडे. ज्या दिवशी ब्रह्महत्या होते त्या दिवसाला पाऊस पडत, त्या दिशेला पाऊस पडत नाही, त्या दिशेला दुष्काळ येतो. आणि नामदेवरायाच्या सगळे ब्राह्मण धावत गेले आणि मीटिंग बसली. हे नेमकं झालं काय? मीटिंग मध्ये ठरलं, नामदेवराया तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. नामदेवराय म्हटलं, देहांत प्रायचित्त पण घेईल, पण एकादशीच्या दिवशी जेवू घालणार, एकादशीच्या दिवशी जेवू घालणार नाही. आणि महाराज पुंडलिकाच्या मंदिराच्या समोर 2 चिता रचल्या, एक ब्राह्मणाची आणि एक नामदेवरायाची. कारण देहांत प्रायश्चित्त नामदेवरायाला घ्यायला सांगितलं होतं. आणि देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावल्यानंतर नामदेवराया चितेवर बसले. ब्राह्मणाच्या रूपात असलेला माझा देव स्वतः उठला आणि नामदेवरायाला उठवलं आणि नामदेवरायाला सांगितलं, बस. नामदेवरायाचा अधिकारच तेवढा होता, भगवंतावर तेवढं प्रेम होतं. केवढा अधिकार होता नामदेवरायाचा? नामदेवरायाचा अधिकार केवढा होता सांगतो. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. मनी मनी ज्ञानदेवा बोला बंग, मनी मनी ज्ञानदेवा बोला बंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करे आणि पुढे देवनाथ पांडुरंग, एवढा मोठा नामदेवरायाचा अधिकार होता. आणि तेवढा अधिकार भक्त, चौयुगाचा भक्त नामा नामदेवराय सोपी गोष्ट नाही. आणि तेच नामदेवराय पुन्हा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, तेच नामदेवराय पुन्हा तुकोबरायाच्या अवतारात आले. आणि तुकोबरायाच्या अवतारामध्ये येऊन सुद्धा तेच केलं. अवतार तुम्हा धराया कारणा आणि उदरया जन जड जीवा, वाढवया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार्य नाम विठोबाचे. विठोबाचं सांगितलं, कुळाचार्य नाम विठोबाचं सांगितलंय. आपण विठोबाचं नाव घेतो, पण इथं विठोबाचं नाम घ्यायला सांगितलं. विठोबाचं नको तर विठोबाच्या कुलाचं नाव घे. आणि ज्या वेळेस तुम्ही विठोबाच्या कुलाचं नाम घ्याल त्यावेळेस तुम्ही मुक्त व्हाल. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, म्हणून भजन घेऊया. विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. Bye.
पारस माई म्हणून तुम्ही आम्ही भाग्याचे आहोत की आपल्याला बंडोबाबा सारखे, केरोबाबा सारखे, श्रीपाद बाबा सारखे आणि रामदास बाबा सारखे महात्मे मिळाले. नुसते मिळाले नाही, त्यांनी सुद्धा जे ज्ञानोबाला दिलं, जे तुकोबाला दिलं, जे निवृत्तीनाथाला दिलं, ते तत्व आपल्याला जसंच्या तसं कोणतंही खंडन न करता जसंच्या तसं आपल्या पदरामध्ये दिलं, आपल्याकडे टाकलं. म्हणून काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका. संत नाही जगामध्ये बंडोबाबा सारखा, संत नाही जगामध्ये बंडोबाबा सारखा. काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका. संत नाही जगामध्ये बंडोबाबा सारखा, संत नाही जगामध्ये बंडोबाबा सारखा. संत नाही जगामध्ये श्रीपाद बाबा सारखा, संत नाही जगामध्ये रामदास बाबा सारखा. संत नाही जगामध्ये श्रीपाद बाबा सारखा, संत नाही जगामध्ये रामदास बाबा सारखा. पहिल्या पायरीवरती मी वाहिले फुलं, पहिल्या पायरीवरती मी वाहिले फुलं, पहिल्या पायरीवरती मी वाहिले फुलं, पहिल्या पायरीवरती मी वाहिले फुलं. बंडोबा तुम्ही आम्ही सर्व बंडोबाबाची मुलं, तुम्ही आम्ही सर्व बंडोबाबाची मुलं, तुम्ही आम्ही सर्व बंडोबाबाची मुलं. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. संत नाही जगामध्ये श्रीपाद बाबा सारखा, संत नाही जगामध्ये रामदास बाबा सारखा. दुसऱ्या पायरीवरती मी वाहिला गंध, दुसऱ्या पायरीवरती मी वाहिला गंध, दुसऱ्या पायरीवरती मी वाहिला गंध, दुसऱ्या पायरीवरती मी वाहिला गंध. श्रीनाथाला लागला तुमचा नामाचा छंद, श्रीपाद बाबा लागला तुमचा नामाचा छंद, रामदास बाबा लागला तुमचा नामाचा छंद. काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका. संत नाही जगामध्ये बंडोबाबा सारखा, संत नाही जगामध्ये केरोबाबा सारखा, संत नाही जगामध्ये श्रीपाद बाबा सारखा, संत नाही जगामध्ये रामदास बाबा सारखा, रामदास बाबा सारखा, रामदास बाबा सारखा. सद्गुरुनाथ भगवान की, सद्गुरुनाथ भगवान की. हे तत्व आपल्याला श्रीपाद बाबांनी दिलं, बंडोबाबांनी दिलं, केरोबाबांनी दिलं, शांतामाईने दिलं. कारण साधू संत अवताराला एकदाच येत असतात, पुन्हा वारंवार, पुन्हा वारंवार नाही. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूत्याने देह कष्ट भीती परोपकारी, जगाच्या कल्याणासाठी संतांचा अवतार होतो, जगाच्या कल्याणासाठी साधूचा अवतार होतो. आणि साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा. जो ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये सत्य साधू येतील, सत्य गुरु येतील, ज्या वेळेस तुम्हाला सत्य भगवंताचं अनादिकालाचं नाम ते तत्व तुम्हाला दिलं जाईल, त्यावेळेस तुमच्यासाठी दिवाळी दसरा असेल, त्यावेळेस तुमच्यासाठी सोनियाचा दिवस असेल, सोनियाचा दिवस असेल त्यावेळेस. म्हणून संत साधूंना शरण जा. आणि जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकानं गुरु करून घ्या. जीवनामध्ये आलात ना, जन्माला आलात ना, गुरु केलाच पाहिजे. कारण गुरुशिवाय जन्म फुकट आहे. गुरुशिवाय जर जीवनामध्ये गुरु नसेल, तर आता महाराष्ट्रामध्ये भरपूर गुरु आहेत, पण सांप्रदायिक गुरु करा. वारकरी संप्रदायिक संत साहित्याला मान्य करणारा गुरु करा. बाकी तंत्र मंत्राच्या नादाला लागणारे गुरूंच्या मागे पडू नका. संत नाम देव असेच सांगणारे संताला शरण जा. विठ्ठल विठ्ठल नामदेव पण ते सांगतात, नामा म्हणेने की दावी आली सोय आणि न विसंबे पाय खेचराचे. माझ्या गुरु नामदेवराय सांगतात, माझ्या गुरुनं मला एवढं दिलं, माझ्या गुरुनं मला एवढं तत्व सांगितलं. 5 वर्षाचा असल्यापासून
देव दूध पेत होता, देव जेवण करत होता, पण गुरुच्या संगतीत गेलो, गुरुच्या सानिध्यात गेलो, गुरूंनी मला निज देव काय आहे हा दाखवला, अनुभव आणून दिला. बघा, देव बघण्याची गोष्ट नाहीये. पहिली गोष्ट, देव बघण्याची गोष्ट नाही, देव पाहण्याची गोष्ट नाही, देव भेटण्याची गोष्ट नाहीये, देव अनुभवण्याची गोष्ट आहे. देवाला अनुभवता आलं पाहिजे. देव कधीच कोणाला भेटत नाही, फक्त त्याला अनुभवता आलं पाहिजे. देव जाणण्याची गोष्ट आहे आणि अनुभवण्याची गोष्ट आहे. पण नामदेवराय सांगतात, मला या सर्व रीती माझ्या साधूनं, माझ्या गुरुनं मला दिल्या, म्हणून मी माझ्या गुरुबा विसोबा खेचरांचे पाय विसरू शकत, मी पायाला त्यांची विसरू शकत. कारण गुरु जो असतो, गुरु करावा बलकट, त्याचे धरावे बलकट. गुरु असा करावा की त्याने आपल्याला सहजासहजी ते तत्व द्यावं, अन्यथा असंच ठेवू नये, कोरडं ठेवू नये, कोरडं ठेवू नये, परिपूर्ण द्यावं. ज्ञानोबराला परिपूर्ण दिलं निवृत्तीनाथानं, अर्ध नाही दिलं, परिपूर्ण दिलं. निवृत्तीनाथानं ज्ञानोबराला परिपूर्ण दिलं, ज्ञानोबराने पण परिपूर्ण दिलं. आपल्या गुरुनं सुद्धा आपल्याला परिपूर्ण दिलं, म्हणून त्याची जाणीव असणं गरजेचे. आणि बोलता बोलता जर माझ्याकडून काही अपशब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा, आणि जे काही चांगलं असेल ते माझ्या सद्गुरु संत श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि माझे गुरुवर दीपक बाबा यांच्या ज्ञानाचा, यांच्या अमृतेचा आणि यांच्या कृपा आशीर्वादाचं क्षेत्र समजा. आणि जे चांगलं असेल ते नुसतं घेऊ नका, तर ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा, ते अंमलनात आणण्याचा प्रयत्न करा. म्हणून सेवकरिता घेतलेला अभंग नामदेवरायाचा होता. त्याप्रमाणे अनुभव मांडण्याचा प्रयत्न केला. अभंग सुटत नाही, किती मोठा कीर्तन करा सुद्या, अभंग कधी सुटत. अभंग सोडून नामदेवराय गेले, अभंग सोडून तुकोबराय गेले. फक्त त्या अभंगावर आपल्याला आलेला अनुभव, आपण केलेलं त्या अभंगावर चिंतन, एवढं समाजासमोर मांडायचं असतं. आणि तेच मी मांडण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर माऊली